असं म्हणणं की मराठवाड्याचा नेमका कल काय दिसतो या निवडणुकीत जे मतदान झालंय मराठवाड्यामध्ये ते निर्णायक ठरताना आपल्याला दिसतंय का? हा मराठवाड्यामध्ये मतदान लोकसभेच्या तुलनेमध्ये थोडंसं कमी झालंय. ही गोष्ट नक्की आहे. साधारणतः लोकसभेला बघा आमच्याकडे म्हणजे आता जालन्याचंच बघितलं तर 69.98% वोटिंग झालं होतं. तर आता 64-65% झालंय. ते जास्तीत जास्त 1-2% वाढेल. पण मतदानाचा टक्का थोडा लोकसभेच्या तुलनेत घसरलाय. पण काही संघ त्याला अपवाद आहेत. जसं सिल्लोडमध्ये 71% म्हणजे ही 5 वाजताची फिगर आहे सर. ह्याच्यामध्ये वाढ होईल. जसं सिल्लोडमध्ये वाढलंय, गंगापूर मध्ये वाढलंय, परभणीमध्ये सुद्धा मतदानाचा टक्का वाढलाय. तर असं संमिश्र आहे. खरं एकंदरच मराठा आरक्षण आणि त्याच्या विरुद्ध ओबीसींचा संघर्ष असं या निवडणुकीत कितपत दिसून आलं? असं नाही दिसलं उघडपणे, ही गोष्ट नक्की आहे. याचं कारण असं की मनोज जरांगेंनी जी तटस्थतेची भूमिका घेतली ती बऱ्यापैकी जाहीर झाली. जसं लोकसभेमध्ये मनोज जरांगेंनी सभा घेतल्या होत्या मराठवाड्यामध्ये आणि त्या सभांचा खूप मोठा परिणाम झाला. तशा सभा या निवडणुकीमध्ये मनोज जरांगेंनी घेतल्या नाहीत. त्याचा एक परिणाम झाला की मराठा समाज हे झाला आणि त्यांनी जो निर्णय घेतला उभं न करण्याचा उमेदवार, त्यामुळे त्यांच्याकडे जे उमेदवार अप्रोच झाले होते उभे राहण्यासाठी, ते त्या पक्षामध्ये गेले. म्हणजे जर कोणी भारतीय जनता पक्षातला असू शकेल, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेतला जो मराठा समाजाचा उमेदवार, चळवळीतला कार्यकर्ता ज्याला मनोज जरांगेंची उमेदवारी हवी होती, असा त्याला न मिळाल्यामुळे तो त्या पक्षाला अटॅच झाला. हे एक झालं त्यातलं. त्यामुळे मराठा चळवळ डायल्यूट झाली होती आरक्षणाच्या यांच्याबद्दल. जी लोकसभेमध्ये जी प्रतिक्रिया आली तेवढी प्रतिक्रिया यावेळेस नक्कीच नव्हती. पण मग काही त्याचा नेमका अंडरकरंट्स होते. फायदा कोणाला होईल आणि कोणाला फटका बसेल असा काही अंदाज आपल्याला वर्तवता येईल का? त्याचा फायदा महायुतीलाच झालाय. कमी तोटा झाला असं म्हणून म्हणजे फायदा झालाय जास्तीचा. ही गोष्ट नक्कीच खरी आहे. महायुतीला त्याचा फायदा झालाय. भारतीय जनता पक्षाला विशेषतः त्याचा फायदा होईल असं चित्र आहे. की जे अर्थात लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जे समाजमन गेलं होतं, तेवढं समाजमन अजिबात यावेळेस नाही गेलं. ते साधारणतः 30%, कुठे 40%, कुठे 20% असं आहे. खरं आहे. पण आता शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव मिळत नाही हा खरं म्हणजे अतिशय कळीचा आणि महत्त्वाचा प्रश्न असायला पाहिजे होता. तो